गाड काढलेली आतमध्ये मी असतो काय जेव्हाला बसलेलो मला एकाने फोन करून सांगितलं असा किती जणांनी सांगितलं जास्त हॅलो हां त्याचा जास्त कर त्याचा कमी केला नको बस मॅच लावते सुरुवात. प्रवीण गोंडचा हा पहिला बॉल. ओहो ब्लॉकमध्ये चेंडूच्या हाताळणी केली होती. काउकॉनच्या दिशेने चेंडू रवाना झाला. एक धाव वेगाने त्या ठिकाणी पूर्ण झाली आहे आणि रोखले गेले सिंगल धावसंख्येवरती. नितेश हांडवा आणि अजय हांडवा हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एन्जॉय ग्रुप बेलकडे टीम करणं. एक बेलकडे टीम आपण पाहिली तर सकाळच्या सत्रामध्ये त्या स्पर्धेच्या बाहेर गेली, परंतु अजून एक टीम आपल्याला पाहायला मिळते आणि एक कालच्या दिवसामध्ये सुपर 7 मध्ये क्वालिफाय झाले. यावेळेस आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय धोनीच्या घरामध्ये. प्रवीणचं चांगलं षटक या ठिकाणी पाहायला मिळत आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर पुन्हा एकदा हा चेंडू बुंद्यामध्ये हाताळला होता. परफेक्ट यॉर्करचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. यॉर्कर स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून प्रवीण गोंडकडून सातत्यानं पाहिलं जातं आणि त्याच्या माध्यमातून यावेळेस चांगले यॉर्कर बॉल आज या बिरसा मुंडा ठार या कड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला चांगला फटका आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. पुन्हा एकदा एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर 5 या क्रमांकावरती जाऊन पोहोचलाय. चांगले बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूंचा खेळ झालाय, 4 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. स्ट्रगल करतोय फलंदाज नितेश हांडवा. मोठे फटके खेळण्यासाठी प्रयत्न त्याच्याकडनं केले जात आहेत, परंतु बॉलच्या मिनिटमध्ये येऊन चांगले फटके तुम्हाला निश्चितच खेळावे लागतील. यावेळेस हा बॅटच्या रडारमध्ये चेंडू सापडला गेलाय आणि चेंडूला फाटवलाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. धाव संख्या जाऊन पोहोचली 11च्या घरामध्ये. 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या. सौरभ जाधव षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर हा देखील परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता.
पण निश्चितच एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावे लागत असतील तर स्वतःला खूप नशिबवान समजा, कारण देव त्यांनाच संधी देतो त्यांच्यात संघर्ष करण्याची क्षमता ही नक्की असते. यावेळेस आपण पाहिलं फटका चांगला आहे कॉर्नरच्या दिशेनं मिळतील या ठिकाणी पुन्हा एकदा नितेशला ह्या 2 धावा आणि या 2 धावेनं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 14 या आकड्यावरती. चांगली सुरुवात, चांगला गुड स्टार्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅटिंग करणारी टीम म्हणजेच एन्जॉय ग्रुप बेलकडी या संघाकडनं. सौरभचा पुढचा बॉल हॅप ट्रॅकर बॉल होता, पूल केलाय. पूल सक्सेसफुल होईल का, परंतु नाही असं उत्तर आलंय. कॉर्नरच्या दिशेने आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात होता आणि पकडलाय झेल आणि समाप्त झाला नितेश हंडवा या खेळाडूचा खेळ आउट. धन्यवाद अडीचे, धन्यवाद. त्या ठिकाणी कमबॅक केलाय गोलंदाज सौरभनं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या प्रवीण गुणच्या. परंतु या षटकामध्ये आपण पाहिलं तर जी पार्टनरशिप झाली होती, जी भागीदारी झाली होती, तिला मात्र तोडण्याचं काम या ठिकाणी केलं. यावेळेस षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस आपण पाहिलं तर बॅकफूट पंच करायचा होता, परंतु एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय 15च्या घरामध्ये. चेंडू फेकून झालेत 4. अजून सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हटलं जाताना माणसाचे कपडे फाटले तर ते शिवता येतात, पण मनात जर फाटके विचार असतील ना तर आयुष्याच्या देखील चिंध्या होतात. म्हणून मनात नेहमी पॉझिटिव्ह विचार असायला हवेत. यावेळेस आपण पाहिला फटका सुंदर आहे, वाकडे तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा झुके गणेश साला, ठोक डाला अभी बजाव डीजे वाला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर बारी बारी सबकी बारी, पहिली थी बल्लेबाज की बारी, अब गेंदबाज बता रहे अब है मेरी बारी. पकडली या ठिकाणी विकेट. परतावं लागेल फलंदाज अजयला देखील आउट. तुझ्या मला लागला मरा, नशा तुझी ही निराली अग पोईरे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 21. पुढच्या हप्त्यात आम्ही नाही वाचू शिल्लक दोघं, पण आम्ही इथेच आलो आम्ही सांगून ठेवलंय, कारण आम्हीच करतो दरवर्षी. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे ऑन साइडला. तिसऱ्या षटकाला मात्र शुभारंभ झाला या ठिकाणी. गोलंदाज आपण पाहिला तर आकाश आणि मनीष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी इन होतोय, आणि दीपेश देखील आहे. यावेळेस आपण पाहिला तर चांगला फटका पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज मात्र बाद होईल, तो म्हणजेच दीपेश.
धन्यवाद डीजे. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र दीपेशला परतावं लागले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रणय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू आणि त्याच्या खेळीवरती मॅच जिंकला होता एन्जॉय ग्रुपनं. त्यावेळेस पुन्हा एकदा त्यावेळेस आल्या आल्या पहिलाच बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये खेळला गेलाय. प्रेशर नक्कीच असणार आहे. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर त्या धावा पाहायला मिळत आहेत 23. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस फटका सुंदर आहे ऑन साइडला, परंतु क्षेत्ररक्षण देखील लाजबाब झालंय. पकडला गेलाय पुन्हा एकदा झेल आणि समाप्त होईल प्रणय या खेळाडूचा खेळ. आउट. बाला कोण आहे तुमचा बेलकडीचा? बाला कोण पडलाय जा डोक्यावर लागलाय रक्त निघतंय मंदिराजवळ. जा त्याला बघ फोन कर, त्याचा नंबर आहे. डोका फुटलाय जा त्याचा. यावेळेस आपण पाहिलं तर त्याला कॉल कर व्हॉट्सअप. लगेच मार ना त्याच्याविषयी तिथूनच कॉल. यावेळेस आपण पाहिलं तर किती धावा? 2 आल्या का? किती धावा आल्या? माझा पण पंच किती धावा आल्या त्या? 3. ओके. 26 धावा धावफलकावरती झालेत. यावेळेस पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक डीप वरनं मात्र पुढे जरूर आला होता प्रवीण त्या ठिकाणी, परंतु झेलपासनं थोडासा मात्र लांब राहिला. झेल हाताला स्पर्श जरूर झालाय, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर एक्स्ट्रक्षण सुंदर पाहायला मला संतोष मशेच्या माध्यमातून. परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 मला वाटतं कंप्लीट केलेत. यस, 3 धावा कंप्लीट केलेत आणि 3 टीमची टोटल झाली आहे 29 आणि लक्ष असणार आहे 30 धावांचं. व्हॉट्सअप कॉल कर ना, मी काय बोलू. चौथेला आउट बघ, लावलाय फोन, लागतंय का? चला कर्णधार मी विनंती करतोय, सकाळचे सत्र 2 सामने जिंकणारी टीम श्री गणेश स्पोर्ट्स मोदलपाडा. कर्णधार आपण या. दुपारचं सत्र आपण बघितलं तर मग वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि चालू असलेले सामन्याचे प्रतिनिधी. आपण देखील हे माझ्या हातामध्ये ड्रॉ आहेत, त्या ड्रॉकडे आपण लक्ष द्या. चला क्विक या कर्णधार. हा बघा, आता आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा जो ऑफिशियल ग्रुप आहे ना, त्याच्यावर एक महेशजी बाडंगे यांच्या माध्यमातून एक न्यूज आलेली आहे की कोणीतरी सातिवली संघाचा खेळाडू आहे, म्हणजेच सॉरी बेलकडी संघाचा खेळाडू, आणि मला वाटते सातिवलीच्या विभागामध्ये कुठेतरी पडलेला आहे. थोडा अपघात वाटतं काहीतरी झालेला आहे आणि ती न्यूज आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर आपण लक्ष असू द्या की कोण आहे. चला कर्णधार या 2 आता. या वर या.
आणि आपण ड्रा इथे आहेत ना शिवाजी रेड्डी साहेब इथे आलेले आहेत. त्यांना फक्त विनंती करेन की एकच ड्रॉ उचला, तुम्ही कोणती तरी एकच उचला. ती माझ्या हातात द्या. हां तुम्ही उचला. आपण विराज मानवा तुम्ही उचला. मॅच कोणाची असेल ती आपल्याला पाहायला मिळेल. ड्रॉ बाय काढलेली ती माझ्या हातात आहे. वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव 1 विरुद्ध श्री गणेश स्पोर्ट्स मोदलपाडा. म्हणजेच विन कोणाला मिळेल तर मग बाय कोणाला मिळेल, विजयी संघाला. हे बघा माझ्या हातामध्ये ड्रॉ आहे, लक्ष करून घ्या, दक्षता घ्या नक्कीच. म्हणजे जो जिता वो सिकंदर त्या संघाला मिळणार आहे इथून बाय. टॉस सुद्धा आपण करणार. आपण इथेच थांबा. आता अशोकजी भीमरा आपण या. टॉस कॉल कोण देईल आता? कॉल कोण देत आहे? मोदलपाडा संघाकडून. हेड या टेल? यस डेफिनेटली टेल. हेड येतोय. आपण शुभेच्छा द्या आणि विराज मानवा. भगवासूर ब्राह्मणगाव इन टॉस जिंकलाय, काय निवडाल? शतरक्षण. शुभेच्छा तुम्हाला, बेस्ट ऑफ लक. तुम्हाला देखील शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक. वही आपण मॅचच्या दिशेने चेस करायच्या धावा. कर तरी ये. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर 29 धावा धावफलकात लागल्यात आणि लक्ष आहे 30 धावांचं. 10च्या सरासरीने या 30 धावा बनवायचे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रवीण गोंड अँड त्याला साथ देण्याकरिता मनीष पागी. गोलंदाजी क्रमवरती गोलंदाज नितेश हनवा. राईट मोर्द विकेटने षटकातील पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये मात्र यावेळेस पाहायला मिळेल. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला मात्र सन्मान दिलाय. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. सिंगलला मात्र श्री गणेशा केला या ठिकाणी. धाव फलकावरती 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. उलटा डिलिव्हरी. यावेळेस आपण पाहिलं तर ऑन साइडला फटका सुंदर होता मिड विकेटला, परंतु मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलला मात्र जास्त काही प्रेशर फिल्डिंग करण्या टीमवरती येणार नाहीये, कारण प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका जरूर खेळावा लागेल. टीम कृपा बॉईज उंबराले संघाला सध्या तरी ऑन स्ट्राईक वरती प्रवीण गोंड. हा चेंडू आपण पाहिला तर परफेक्ट डिलिव्हरी टाकली गेली. अगदी बॅटरच्या नाकाच्या जवळून हा चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय आणि परफेक्ट डिलिव्हरी असं सातत्यानं या बॉलला मात्र म्हटलं जातं आणि तो बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. यावेळेस षटकातील पुढचा बॉल हलक्या हाताने यावेळेस आपण पाहिलं तर हो 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 मोठी विकेट डाऊन, मोठी विकेट डाऊन. निराश आहे या ठिकाणी बॅटर प्रवीण गोंड. मोठी विकेट डाऊन या ठिकाणी केली आहे. गोलंदाज आपण पाहिला तर नितेशनं. धन्यवाद.
आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा पद्धतीने हा शॉट मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रवीणनं. बॅटचा अँगल लवकर क्लोज केलं होतं आणि त्याच कारणानं या ठिकाणी आपण पाहिला तर वेगवान बॉल होता, बॅटला धडकला आणि एक स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये नितेश हनवानं एक सुंदर झेल या ठिकाणी पकडलाय. एक बिग विकेट डाऊन झाली आहे कृपादेवी बॉईज उंबराले या टीमची. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर फलंदाज सौरभ मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याच्या बॅट मधला हा फटका आपण या ठिकाणी पाहिला. चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळतील या ठिकाणी 2 आणि 2 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 4. बड़े लोगों की राय और यावेळेस आपण पाहिला तर एक धाव मात्र निश्चितच सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. सुबह की चाय और शाम की चाय और बड़े लोगों की राय टाइम टाइम पे लेनी चाहिए. थँक्यू चाय या ठिकाणी आल्याबद्दल. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या फक्त 5. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू आपण पाहिला तर वेगवान होता पण आमच्याकडे बोलतायत यस इट इज वाईट बॉल. अव्वंताच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. गोलंदाज आपण पाहिला तर मनीष वाघात आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये देखील मनीषने चांगली बॉलिंग केली होती परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर नितेश शांडवाचं पहिलं षटक लाजबाब राहिलंय त्यांच्या टीम करता. यावेळेस पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. एकदा वेगाने पूर्ण केली आहे. रोखलं जाईल या ठिकाणी. गुड फिल्डिंग. फिल्डिंगचा दर्जा देखील खूप चांगला पाहायला मिळतोय एन्जॉय ग्रुप बेलकडे टीम कडनं. सर्व युवा प्लेयर्स देखील पाहायला मिळत आहेत. आणि चांगला परफॉर्मन्स देखील आहे त्यामध्ये. खास करून आपण पाहिला तर नितेश हंडवा असतील, अजय, मनीष चांगला परफॉर्मन्स आहे त्यांच्याकडे देखील आणि चांगला खेळ मात्र या ठिकाणी करतायत. आज प्रणयने देखील चांगला खेळ केला. मिस टाइम फटका आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मनीष पागीचा देखील खेळ समाप्त. आउट. मारतो या 50 असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. ऑलराऊंडर बोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. छोटे बच्चे मैदान के अंदर आ रहे जिसके भी है थोड़ी सावधानी से रखिए, गेंद लग सकती है. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता.
दोन क्षेत्ररक्षक पुढे आले होते, परंतु त्यांच्या अवाक्यापासून झेल थोडीशी लांब राहिली होती. परंतु 2 धावा मात्र कंप्लीट केले त्या ठिकाणी रवी या बॅटरनं आणि 2 या धावसंख्येनं धावफलक मात्र जाऊन पोहोचले आहे 9 या कड्यावरती. अजून सुद्धा जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 9 चेंडू 21. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक पुढे आलाय आणि पकडतोय झेल. समाप्त झालाय रवीचा देखील खेळ आउट. भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन, या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन. वारेट वाल्या प्रथमेश दादाचं आज करोडो झालं तुझ्यान, वारेट वाल्या प्रथमेश दादाचं आज करोडो झालं तुझ्यान, वारेट वाल्या प्रथमेश दादाचं आज करोडो झालं तुझ्यान, वारेट वाल्या प्रथमेश दादाचं आज करोडो झालं तुझ्यान. धन्यवाद. अडीच प्रथमेश ठाकरे टेनिस विश्वातील एक मोठं नाव, त्यांची आठवण करून दिले या ठिकाणी आमचे डीजे वाद्यक अनिकेत भोईर. काय जबरदस्त गाणी वाजवतायत. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे संतोष मसेचा. हो 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 या ठिकाणी आपण पाहिलं तर मात्र 2 धावा कंप्लीट झालेत. डेंजर एंड मध्ये सापडला होता संतोष, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणी मात्र बॅट लँड केली या मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आपण पाहिले तर जाऊन पोहोचते 11 या कड्यावरती. गणेश भोईर साहेबांचा ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025 मध्ये. सातिवली प्रीमियर लीग म्हणजे सातिवली गावची एक दुसरी यात्रा असं म्हणायला काही हरकत नाही आहे. 30, 31, 1-2 याच मैदानावरती एक बिग शो आपल्याला जरूर पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहिला तर हॅप ट्रॅकर बॉल हुक केलाय बॉलला, परंतु चेंडू जाईल डिक्लरेशन झोन मध्ये, मिळेल फक्त एक सिंगल. अभी भी मैच जीतने के लिए 6 गेंदों में 18 रन की जरूरत है. 18 धावा अजून सुद्धा बनवाव्या लागतील मॅच जिंकण्यासाठी. खेळ हा मात्र यावेळेस चांगला होतोय दोन्ही टीमचा, परंतु यावेळेस आपण पाहिला तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा कमी आलेत. कारण बॉलिंग आपण पाहिला तर बॉलिंग युनिट आपण पाहिला तर खूप चांगला पाहायला मिळाला आहे एन्जॉय ग्रुप बेलकडे टीमचा. यावेळेस 6 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज दीपेश वाघात, नावामध्ये तर वाघ आहे, मग वाघासारखा खेळ केला जाईल का? जयेश डुकले म्हणतायत मला तर थोडा अनुभव आहे बॉलिंगचा दीपेशच्या, की चांगली बॉलिंग करतोय, परंतु बघूया क्रिकेट आहे आणि जयेशच्या सोबत अनिकेत देखील आहे, चर्चा करतायत ते दोघे. यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न केला, मिस टाइम फटका, शॉट मिडॉनला झेल मात्र पकडला जाईल आणि सौरभचा खेळ देखील समाप्त होईल. आउट. मुंबईचा वंडर बॉय नाव त्याचा परदीन काझी, आज जाईल त्या ग्राउंडवर. धन्यवाद डीजे समीर बसवत. समीर बसवतला देखील आता मात्र चांगला खेळ करावा लागेल. आपली टीम थोडीशी बॅक फुटवरती जाताना जरूर लागली आहे, फ्रंट फुटवरती आणावं लागेल टीमला. 5 बॉल 18.
यावेळेस आपण पाहिलं तर फटका चांगला आहे आणि आणखी एक विकेट डाऊन. डीजे मैन ने कहा तो कैमरा फोकस किया है, गाना तो बज रहा है अलग से. मूड पे आ रहे डीजे मैन अनिकेत भोईर. चलो मैच के और चलते. 4 बॉल जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. आकाश नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. 4 मध्ये बनवायचे आहेत 18. चला जास्त वेळ खर्च होतोय या मॅच साठी. षटकातील हा पुढचा बॉल. 4-18 ची गरज. हो या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू आहे वाईट. कधी कधी वाईट बॉल न देखील मॅच झाली आहे खूप टाईट. होईल का या ठिकाणी मॅच टाईट, परंतु त्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. सध्या तरी ऑन स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर आकाश आहे आणि आकाश नावाचे खेळाडू भरपूर फॉर्म मध्ये असतात वसई तालुका देवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केलाय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 3 आणि 3 मध्ये 15 धावांची आवश्यकता. 3-15 अजून सुद्धा मॅच आहे. एक मोठा बिग हिट सामन्यामध्ये जान टाकू शकतो, कमबॅक करू शकतो. उडवलाय चेंडू येतोय मिड विकेटला, परंतु फटका फसलाय. ओ हो ऊपर वाले ने लड्डू मुंह में गिराया था मिड विकेट के शतरक्षक के मुंह में, लेकिन वहां खिलाड़ी थे वो कहना चाहते कि लड्डू मेरे को खाना नहीं है, छोड़ दिया, सोडलाय शेल. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं ना तर 3 धावा पलून पूर्ण केलेत आणि चेंडू शिल्लक असतील 2 मध्ये 12. आता सुटेल का मैदानाच्या आतमध्ये वारा. 2-12. बॅटर आपण पाहिला तर ऑन स्ट्राईक वरील संतोष म्हशे आहे. त्याच्याकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, तो करू शकतो. आणि मॅच जिंकायची असेल तर करावं लागेल. कराल तर घडाल. दोन चेंडू 12 ची गरज. ऑन स्ट्राईक वरती संतोष. यावेळेस आपण पाहिलं तर फटका सुंदर आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, परंतु आपण पाहिलं तर मिळतील फक्त 2. कदाचित तिसरी मिळेल का नाही. रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी परतावं लागलं. प्रयत्न चांगले केले होते परंतु असफल ठरलेत बॅटर या ठिकाणी संतोष म्हसे. रनआउटच्या स्वरूपामध्ये होत आहेत बाद. शेवटचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मिस टाइम फटका आणि अशा पद्धतीने या ठिकाणी सामना जिंकलाय. हा सामना जिंकलाय परंतु दुसरा मॅच देखील जिंकलाय असं काही हरकत नाहीये, कारण विजेते संघाला
बाय मिळाली होती चिठ्ठीच्या द्वारे. चौथ्या राऊंड मध्ये मात्र पोहोचलेत. आता मात्र या ठिकाणी फक्त त्यांना एक सामना जिंकावा लागेल एक ट्रॉफी मिळवण्यासाठी.